नमस्कार, मी तृप्ती गृहलक्ष्मीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मोठी एकादशी आली की मित्रांनो, आपलं मन आपोआपच विठ्ठल विठ्ठल म्हणू लागतं आणि आस लागते ती माऊलींच्या दर्शनाची। विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि शोध सुरू होतो ते जवळपासच्या मंदिराचा। कारण या धकाधकीच्या आयुष्यामध्ये लगेच पंढरपूरला जाऊन दर्शन तर कुणाचंच शक्य होत नाही। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आली आहे जिथल्या श्वासाश्वासांमध्ये, जिथल्या प्रत्येक कणाकणामध्ये विठ्ठल असतो, विठ्ठलाचं नाम वसतं। तर आपण आज आलेलो आहोत श्री क्षेत्र देहूला। या मंदिराला श्री संत तुकाराम महाराज मंदिर किंवा शिळा मंदिर किंवा विठ्ठल रुक्माईचं मुख्य मंदिर असंही म्हटलं जातं। आम्ही इथे संध्याकाळच्या वेळेत आलो, त्यामुळे हे सगळं जे दृश्य तुम्हाला दिसते ते अंधारामधलं दिसतंय। मंदिरातून विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडल्यावर आपल्याला हा असा परिसर दिसतो आणि प्रदक्षिणा घेतानाच आपल्याला लहान लहान सगळे मंदिरे दिसतात। विठ्ठल रुक्माईच्या मेन मंदिरामधून बाहेर पडल्यावरती आपल्याला जे मंदिर लागतं ते असतं श्रीरामांचं आणि सीतामातेचं। या मंदिरात दर्शन घेतल्यावर आपण तिथून जेव्हा निघतो पुढे, त्यानंतर आपल्याला लागतं सगळ्यात आधी महादेवाचं मंदिर। तो परिसर इतका भक्तिमय आणि अभंगाने भरून निघलेला आहे की तिथे जाताना प्रत्येक वेळेस विठ्ठलाचंच नामस्मरणच ऐकायला येतं। तिथून बाहेर निघाल्यावरती आता आपल्याला महादेवाचं मंदिर लागतं। त्याचं नाव आहे हरिहरेश्वर मंदिर। बघू शकता तुम्ही, तिथे छानपैकी पुढे नंदी आहे आणि मध्ये आतमध्ये जावं लागतं, खालच्या साईडला तिथे महादेव आहे। हे बघा, आता दिसतंय तुम्हाला। अशा प्रकारे श्री तुकाराम महाराजांचे अभंग तिथे लिहिलेले आहे। काही ठिकाणी असे देखावे पण ठेवलेले आहे। मंदिराला अगदी सुशोभित करून ठेवलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही आता। आणि मग इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून मंदिर लागतं, ते म्हणजे श्री तुकाराम महाराजांचं मंदिर। त्याच्या पुढेच हे असे अभंग म्हणतात, छोटे छोटे वारकरी किंवा वारकरी संप्रदाय हे अशा पद्धतीने हरिपाठ इथे म्हणतात। हे बघा, इथे हे शिळा मंदिर आहे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं हे शिळा मंदिर। इथे पण आतमध्ये अलाउड नव्हता कॅमेरा, तरी आपण नेऊन बघतोय। जर तुम्हाला दिसलं तर मलाही आनंदच आहे। हे बघा, दुरूनच आपण बघतोय, आतमध्ये अलाउड नाही आहे कॅमेरा न्यायला। तुम्ही इथून दर्शन घेऊ शकता श्री तुकाराम महाराजांचं। त्यानंतर तुकाराम महाराजांच्या पुढेच असं तुळशी वृंदावन आहे। इथे भाविक खूप भक्तीने दर्शनासाठी येतात। त्याच्या पुढे दीपमाळ आहे, दीपमाळाचे 2 खांब आहे इथे। आणि त्याच्या पुढे तुम्हाला पिंपळाचं झाड लागतं, पिंपळेश्वर महादेव म्हणून। तिथे खाली महादेव पण बघा आहे। देहू हे संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान। इथे तुकाराम महाराजांनी विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण जनतेला भक्तीचा मार्ग दाखवला। देहूचं हे विठ्ठल रुक्माईचं प्राचीन मंदिर आहे। या मूर्त्यांना स्वयंभू मूर्त्या असंही म्हटलं जातं। मंदिराच्या परिसरांमध्ये भक्तांची सतत गर्दी असते। दररोज सकाळ संध्याकाळ आरती, भजन आणि नामस्मरणाचा गजर वातावरण पवित्र करतो। इथे तुकाराम महाराज मंदिर म्हणजेच शिळा मंदिर, इंद्रायणी नदी, गाथा मंदिर अशी तिन्ही महत्त्वाचे ठिकाणे आहेत। असं मानलं जातं की इंद्रायणीच्या पाण्यात स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतल्याने सर्व दुःख आणि पाप दूर होतात। देहू हे पुणे जिल्ह्यात आहे। पुण्यापासून अवघं 30 किलोमीटर अंतरावर पुण्याहून बस, रेल्वे किंवा स्वतःच्या गाडीने सहज जाता येते। जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजेच लोणावळा आणि पुणे आणि देहू रोड हे सुद्धा एक लोकल स्टेशन आहे। दरवर्षी आषाढी वारीच्या काळात लाखो वारकरी इथून पंढरपुराच्या दिशेने पायी प्रस्थान करतात। त्यावेळी या नगरीचं रूपच बदलून जातं। तर ही होती देहूमधील विठ्ठल रुक्माई मंदिराची भक्तिप्रेरक सफर। जर तुम्हालाही भक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी देहूला नक्की भेट द्या। येत्या कार्तिकी एकादशीला या ठिकाणी नक्की जा।
जय हरी विठ्ठल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.